लोकसभा चुनाव में बीजेपी और शिवसेना ने भले ही महागठबंधन बनाकर चुनाव लड़ा, वहीं दूसरी ओर दोनों ने मौजूदा सीटों पर एक दूसरे के खिलाफ नामांकन दाखिल किया है। बीजेपी द्वारा मुंबई कोंकण पदवीधर निर्वाचन क्षेत्र के लिए अपने उम्मीदवारों की घोषणा के बावजूद शिवसेना के दीपक सावंत और संजय मोरे ने अपने आवेदन दाखिल किए हैं। मुंबई पदवीधर निर्वाचन क्षेत्र से दीपक सावंत और कोंकण पदवीधर निर्वाचन क्षेत्र से संजय मोरे ने आज अपना नामांकन पत्र दाखिल किया है। असं बघायला गेलं तर चारही जागांवर आमची सोबत लढलो आम्ही, तर चारही जागांवर आमचा स्वतःचा क्लेम आहे। परंतु कसं आहे की प्रत्येक जणाचा अधिकार आहे, प्रत्येक पद्धतीने नावं जाहीर करते किंवा काय फॉर्म भरते, तसं आम्ही आमचे म्हणजे आम्ही सगळे जे काही पक्षाचे जे कोण इच्छुक आहोत ते आम्ही आमचे मत प्रदर्शित केले आमच्या नेत्यांकडे आणि त्याप्रमाणे आम्हाला फॉर्म भरण्याचं आम्ही आज परवानगी घेतली आणि आज फॉर्म भरले। सर, ठाण्यामध्ये तुम्हाला निर्वात वर्चस्व मिळालेलं आहे सेनेला, बीजेपीपेक्षा सेनेचा यावेळेला स्ट्राईक रेट चांगला आहे। हो, तुम्ही उभं राहणं फायदेशीर कसं आहे बघा, शेवटी आम्ही हेच म्हणतोय की ज्यावेळेस स्वबळावर लढलो होतो तर 2 सीट काढल्या, महायुतीची ताकद आम्हाला भेटली तर नक्कीच 4 सीट आम्ही निवडून आणू शकतो। परंतु शेवटी युतीचा जो आमचा धर्म आहे तो आम्ही पाळणार आहोत। युतीमध्ये जे काय ठरेल, जसं त्यांनी डिक्लेअर केलं तसं आम्ही आज फॉर्म भरलेत। उद्या बैठक होईल युतीच्या सर्व नेत्यांची आणि त्यात ठरेल, आणि जे ठरेल ते आम्हाला मान्य आहे, कारण युती धर्म पाळायचा हा आमचं कर्तव्य आहे। सर, गेल्या निवडणुकीत निरंजन डावकरे होते, यावेळेला त्यांनी उमेदवार दिलेले आणि त्यावेळेला महायुतीच त्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होते। आता नव्हती त्यावेळेस, पण तुम्ही वेगळं पडला, महायुती पण उमेदवार दोघं वेगळे होते। हो, युती नव्हती त्यावेळेस, युती नव्हती सरकार दोघांची युती होती राज्यामध्ये, पण वेगवेगळी निवड होती, पण त्यावेळेस युतीमध्ये लढलोच नाही आम्ही, विरोधातच हो, माहिती नाही। यावेळेला मनसेनं सुद्धा इथं अर्ज भरलेला आहे। इकडे बीजेपी मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता लोकसभेमध्ये, मात्र आता तुम्ही अर्ज भरताय, तिरंगी चौरंगी लढत होते। कसं आहे, शेवटी प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे की उमेदवार जाहीर करणं। शेवटी जर युतीमध्ये सगळे जर लढणार असाल तर ते बैठक त्यांची होईल आणि त्यात जो निर्णय होईल तो आम्हा सर्व युतीतल्या सर्व कार्यकर्त्यांना तो मंजूर असेल, मान्य असेल, आणि त्याप्रमाणे आम्ही आता ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय त्यामुळे आज या युतीच्या माध्यमातून सगळं काम करू आणि जे उमेदवार युतीचे असतील त्यांना 100% आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू। यापूर्वी पण मीडियाला सांगितलेलं आहे की विषय असा आहे की या 4 ज्या जागा आहेत, ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्या 4ही जागा मागच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढल्या होत्या आणि त्यामध्ये मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक ह्या 2 जागा आम्ही जिंकल्या होत्या आणि 2 ठिकाणी म्हणजे कोकण पदवीधर मी स्वतः होतो, सेकंड नंबरला होतो आणि तिकडे शेंगे म्हणून जे होते शिक्षकमध्ये ते सेकंडला होते। त्यामुळे तसं बघायला गेलं तर 4ही जागांवर आमची स्वबळ लढलो होतो आम्ही, तर 4ही जागांवर आमचा स्वतःचा क्लेम आहे। परंतु कसं आहे की आता प्रत्येक जणाचा अधिकार आहे, प्रत्येक पद्धतीने नावं जाहीर करते किंवा काय फॉर्म भरते, तसं आम्ही आम्ही सगळे जे काही पक्षाचे जे कोण इच्छुक आहोत ते आम्ही आमचे मत प्रदर्शित केले आमच्या नेत्यांकडे आणि त्याप्रमाणे आम्हाला फॉर्म भरण्याचं आम्ही आज परवानगी घेतली आणि आज फॉर्म भरलेले आहेत।